श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्रोते हो, चौथ्या अध्यायामध्ये आपण श्री दत्तात्रेयांच्या जन्माची विलक्षण अशी कथा ऐकली. आता पुढील अध्यायामध्ये आपण जाणून घ्या की एका पतिव्रतेने श्राद्धसमयी ब्राह्मण भोजन न करता ते जेवण भिक्षा म्हणून दत्तात्रेयांना घातले आणि दत्तात्रेयांच्या कृपाशीर्वादास प्राप्त झाली. शांतचित्ताने हा अध्याय ऐका आणि याची गोडी स्वतः तुम्ही अनुभवा. अध्याय 5. श्री गुरुचरित्र. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारसे अवतार झाले मानुषी. भक्तजन तारावया ऐक भक्ता नामधारका. अंब ऋषी कारणे विष्णू ऐका अंगीकारले अवतार देखा. मानुषी नाना रूपे घेतसे मत्स्य कुर्म वराह देख. नराहत देह सिंहाचे मुख वानर रूप झाला भिक्षुक. झाला ब्राह्मण क्षत्रिय कर्मी दशरथ कोळी जन्म. प्रख्यात अवतार श्री रघुराम. जागा राजा होऊनी मागुती जन्म. गवळ्या घरी गुरे राखी वस्त्रे फेडून झाला नग्न. बौद्ध रूपी झाला आपण होऊनी कलंकी अवतार जाण. तुरुंगारूढ काय आवडी नाना प्रकारे नाना वेश. अवतार धरी ऋषिकेश. तारावया साधू मानुष दृष्ट निग्रह करय करावया. द्वापर जाऊनी झाला कली. अज्ञान लोके ब्राह्मणुकळी. आचार होऊनी प्रबळी वर्तता महिमा कलियुगी. भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ. सगरा कारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी. तैसी एक विप्रवनिता आराधले श्री विष्णू दत्ता. तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियसा. पिठा पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तमशी. आपस्तंभ शाखशी नाम अपराज जाण. त्याची भार्य नामा सुमता. असे आचार पतिव्रता. अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्तिभावे. ऐसे वर्तमानी पतिसेवा एकमनी. अतिथी पूजा स्वगुणी करी निरंतर परियेसा. वर्तता ऐसे एके दिवशी आलाप दत्त अतिथी विशेषी. श्राद्ध होते अमावस्येसी तया विप्रा घरी देखा. न देवता ब्राह्मण घरी दत्तात्रेया भिक्षा घाली ते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तयवेळी. त्रिमूर्तीचे रूप घेऊनी स्वरूप दावले अतिगहनी. पतिव्रता धरुणी चरणी नमन करी मनोभावे. दत्तात्रेय म्हणते तियासी मागवो मागे माते जे वांछिसी. जे जे वासना तुझी मानसी पावेल त्वरित म्हणेतले. ऐकूनी स्वामींचे वचन विप्र वनिता करी चिंतन. विनवितसे कर जोडून नाना परे स्तवनिया. जय जया जगन्नाथा तू तारक विश्वकर्ता. माझे मनी असे आर्ता पूर्वावी ते देवराया. तू कृपाळू सर्वांभूती वेद पुराणे वाखाणीती. केवी वर्णू तुझी कीर्ती भक्तवत्सल कृपानिती. मिथ्या नव्हे तुझा बोल जे का ध्रुवासी दिसले अढळ. विभीषणासी स्थापियले राज्ये लंका द्वीपीचे. भक्तजना तू आधार वावयासे धरती अवतार. मृदे असे चराचर 14 भुवना माझारी. आता माते वरदेसी वासना असे मानसी. नवा अनथा बोलासी कृपा सिंधू देवराया. माझे मनीची वासना तुवा पुरवावे जगत्रजनना. अनाथ तारका नारायणा म्हणून चरणी लागली. ऐकूनी तिचे करुणावचन संतोषला त्रयमूर्ती आपण. कर धरुनी आश्वासन माग जाननी म्हणत असे. तव बोलली पतिव्रता स्वामी जने निरूपिले आता. जननी नाम मज ठेविता करा निर्धार याची बोलाचा. मज पुत्र झाले बहुत नवती स्थिर जीवित. जे राहिले असती आता संजीवित. अक्षहीन पादहीन योग्य झाला नाही कोणी. काय करावे मूर्ख प्राणी असोनी नसती येणे गुणी. पुत्राविण काय जन्म व्हावा पुत्र आम्हा ऐसा. ज्ञानवंत परमपुरुषा जगद्वंद देव सदृशा. तुम्हा सारे का मजाता. ऐकून तियेचे वचन प्रसन्न झाला दत्ता आपण. पुढे असे कार्याकारण दीक्षार्थ भक्तजननांसी. म्हणे तापसी तियेसी पुत्र होईल तुझ तापसी. उद्धरील तुझ्या वंशाशी ख्यातिवंत कलियुगी. असावे तुम्ही त्याच्या बोली. येरवी न राहे तुम्हा जवळी. ज्ञानमार्गे अतुर्बळी तुमचे दैन्य हारक देखा. इतके सांगून तापसी अदृश्य झाला परियसी. विस्मय करीतसे मानसी विप्रवनिता तैवेळी. विस्मय करुनी घरात पतिसंगे वृत्तांत. दोघे हर्ष निर्भर होत म्हणती होईल दत्तात्रेय. माध्यान समयी अतिथी काळी. दत्तात्रेय येतात तैवेळी. विमुख न व्हावे ते काळी. भिक्षा मात्र घालीचे. दत्तात्रेयाचे स्थान जाण माहूर करवीर क्षेत्र खूण. सदा वास याची ग्रामा पांचाळेश्वर नगरात. नाना रूपे भिक्षिक विशेष. दत्तात्रेय येतात हरुषे. न पुसता आम्हा माझ्या निरोपास. भिक्षा मात्र घालीचे. विप्रस्त्री म्हणे पतीसी आजी अवज्ञा केली मी तुम्हासी. ब्राह्मण न जेविती तयासी भिक्षा घातली म्हणत असे. ऐकूनी सती बोल विप्रवन संतोषले. म्हणे पतिव्रते भले केले. पितर झाले माझे तृप्त. करुणी कर्मनी पितरांचे नामी. समर्पावे विष्णूसी आम्ही. साक्षात्कारे आपण येऊनी भिक्षा केली आम्हा माझ्या घरी. कृतार्थ झाले पितृ समस्त. निर्धारे झाले स्वर्गस्थ. साक्षात विष्णू भेटला दत्त त्रैमूर्ती अवतार.
धन्य धन्य तुझी माता पिता, जोवर दिसील मुख्य आता, पुत्र होईल तुझ निभ्रांता, न धरी चिंता मानसी. हर्ष निर्भर होऊनी राहील दोघे निश्चिंत मनी, वर्तता जाहली अंतर्वतनी, विप्रस्ती परियसी. ऐसे नव मास क्रमुनी प्रसंत झाली शुभदिनी, विप्रे स्त्रिये स्नान करुनी, केले जातकर्म तेवेळी. मिळवूनी समस्त विप्रकुळी, जातक वर्तविते त्यावेळी, म्हणती तपस्वी होईल बळी, दीक्षा करता जगद्गुरु. ऐकूनी म्हणती माता पिता, हो का आमचा कळू उद्धारिता, आम्हास वर दादला दत्ता, म्हणून ठेवले तया नाम. श्रीपाद म्हणून या कारणे, नाम ठेविले जया तया ब्राह्मणे, अवतार केला त्रयमूर्ती आपण, भक्तजन तारावया. वर्तता असता त्याचे घरी, झाला 7 संवत्सरी, मुंजी बंधन ते अवसरी, करता झाला द्विजोत्तम. बांधिता मुंजी ब्राह्मण ब्रह्मचारी, म्हणता झाला वेदचारी, मीमांसा तर्क अतिविस्तारी, म्हणे लागला तैवेळी. ऐकूनी समस्त नगरलोक, विस्मय करती सकळीक, होईल अवतार कारणिक, म्हणून बोलती आपणा ते. आचार व्यवहार प्रायश्चित्त समस्तासी आपण बोलत, वेदांत भाष्य वेदार्थ सांगता द्विजवरासी. वर्तता असे परियसी, झाला संवत्सर षोडशी, विवाह करू म्हणती पुत्रासी, माता पिता अवधरा. विचार करुती पुत्रासे, बारे विवाह तुझ करावे. श्रीपाद म्हणे ऐका भावे, माझी वांछा सांगेन. कराल विवाह मज तुम्ही, सांगेन ऐका विचारेल आम्ही. वैराग्य स्त्री असे नेहमी, काम्य आमचे तेथे असे. ते स्त्रिये वाचून आणिकणारी, समस्त जाणा मातेसरी, जरी आणाल ते सुंदरी, वरू म्हणते तेवेळी. आपण तापसी ब्रह्मचारी, योग श्रिया वाचुनी नारी, नर लगती हा बोल धरा निर्धारी, श्रिया वल्लभ नाम माझे. श्रीपाद असे वल्लभ ऐसे, नाम झाले त्रयमूर्ती कैसे, पितया ते म्हणत असे जाऊन उत्तर पंथासी. ऐकुनी पुत्राचे वचन, आठव झाले पूर्वीचे सूचन, भिक्षुके सांगितले निर्गुण, सत्य झाले म्हणत असे. आता याची या बोलासी, मोडा घालित परियसी, विघ्न होईल भरवसी, म्हणून विचारती तैवेळी. न म्हणावे पुत्र यासी, अवतार पुरुष तापसी, जैसे याचे कैसे मानसी, तैसे करावे म्हणती माता पिता. निश्चय करून आपले मनी, पुत्रासी म्हणती जनकजननी, होती आशाबद्ध होऊनी, प्रतिपाळीसी म्हणून या. ऐसे मनी व्याकुळीत, डोळा निगती अश्रुपात, माता पडली मूर्छागत, पुत्रस्नेह करून या. देखुनी मातेचे दुःख, संभोग परमपुरुष, उठवून आपले कळमळिके, अश्रुपात पुसतसे. अहो माते न करी चिंता, जे जे वांछिसी देईन आता, दृढ करून या चित्ता, रहा सुखे नांदत. बारे तुझ करिता आपण, दुःख विसरेले अंतःकरण, रक्षिसी आम्हा म्हातारपणी, दैन्यावगे करसी म्हणून. पुत्र असते आपणा दोन, पाय पांगुळ अक्षयहीन, त्याते पुसावे आता कवणे, आमते कोण रक्षिल. ऐकुनी जननीचे वचन, अवलोकितसे अमृत नयने, पुत्र दोघे जाहले सगुण, आली दृष्टी चरणाधिक. जैसा चिंतामणी स्पर्शे, लोखंड होय सुवर्ण आसर सारिसे, तैसा महात्म्य दृष्टी वर्षे, योग्यता झाली तत्काळी. वेदशास्त्रादी व्याकरण सौरव म्हणती तत्क्षण, दोघे येऊन लागती चरणा, कृतार्थ झाले म्हणून या. आश्वासूने तैवेळी, दिदलावर तात्काळी, पुत्र पौत्रादी नांदाल प्रबळी, ध्रुयायुक्त सनातन. सेवा करारा जननी, पावाल सुख महाज्ञानी, इह सौख्य पावनी, वालमुक्त हे निश्चित. ऐसे बोलीन तयासी, संभोगितसे मातेसी, पाहुनी दोघा पुत्रासी, राहता सुखे पावाल. पुत्र दोघे शतायुषी, निर्धार धरी वो मानसी, कन्यापुत्र होतील त्यासी, पुत्र पौत्र ना पाहाल नयनी. अखंड लक्ष्मी यांचे घरी, यांचे वंश पारंपारी, कीर्तिवंत सचराचरी, संपन्न होतील वेदशास्त्री. आमची अवज्ञा न करिता, निरोप द्यावा ओ माता, जाणे असे उत्तरपंथा, दीक्षा देणे साधूजिना. ऐसे सांगुनी माता पित्यासी, अदृश्य झाला परियसी, पावला त्वरित पुरी काशी, गुप्तरूपे होता तेथे. निघाला तेथून बदरी कानना, भेटी घेऊन नारायणा. अवतार असे आपणा, कार्याकारण मनुष्य देही. दीक्षा करावया साधूजना, तीर्थे हिंडतसे आपण, मनोवेगे मार्गक्रमण, आले तीर्थ गोकर्णासी. ऐकुनी सिद्धाचे वचन, विनवी नामधारक आपण, ते परसी श्रोते जन, म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू, श्री नृसिंह सरस्वती व्याख्याने सिद्ध नामधारक संवादे, दत्तात्रेय श्रीपाद अवतार कथनम, नाम पंचमोध्याय. श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.